भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड चालू असून पाचव्या खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील चॅप्टर 4 आहे भिक्खू आणि उपासक. या दोन्हीमध्ये काय फरक आहे किंवा त्यांनी कोणते कोणते नियम पाळायचे आहेत या दोन्हीमधला फरक आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगच्छ सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14,194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर 4 भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे. दोन्हीमध्ये विशेष भेद करण्यात आलेला आहे असं सांगतात. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे, ही गोष्ट उपासकाची नाही. उपासक लग्न करू शकतो, भिक्खू लग्न करू शकत नाही. त्याला लग्न करता येते, उपासकाला लग्न करता येते, भिक्खूला ब्रह्मचर्य हे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. ह्याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही, उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे, उपासकाला तसा निर्बंध नाही, परंतु त्याला पाळावा लागतो. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात, परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात. पंचशिलांचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते, म्हणजे कंपल्सरी असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. हा दोन्हीमधला फरक आहे, भेद आहे. भगवंतांनी असा हा भेद का केला असावा असा प्रश्न निर्माण झाला असेल. काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते, माहीत करून घ्यावं लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्याला धम्माच्या साह्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता, यात संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकवल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटवले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि ते कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतात. ही अशी झटण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श व्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटवण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र
सामान्य माणसापुढे ठेवणे